बर, चला तुमची परीक्षा कधीतरी सुरू होईल आता. ऑगस्ट महिन्याच्या आसपास अशीच असेल. हा, आताच आहे ना? बर, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण आपला जो आवर्त सारणीचा धडा आहे तो पूर्ण केला आहे का? आधुनिक आवर्त सारणी हा धडा पूर्ण झालाय का आपला? काय मी पुस्तक शेअर करते म्हणजे तुम्हाला समजेल आपण हा सगळा भाग केला आहे का. एकदा आपण क्रॉस चेक करूया. जर त्याचे शेवट असेल तर त्याचा शेवट करू आणि मग आपला नवा धडा आज सुरू करूया. ठीक आहे? बघा, मी जरा आपलं शेअर करते स्क्रीन. बघा एकदा. मला असं वाटतं अगदी शेवटचा भाग थोडा बाकी आहे. धातू अधातूंचे गुणधर्म वगैरे असं काहीतरी असावं तिथपर्यंत आलंय. ते झालं की नवा धडा आज आपण सुरू करूया आपला. कारण आपण खूप दिवसांनी भेटतोय तर असं होऊ शकतं ना. म्हणजे थोडंसं तुम्ही विसराल, थोडंसं मी विसरेन. तर थोडंसं मला असं वाटतं हा धडा पूर्ण झाला आपला. पटपट रिवाइज करूया आपण. हे बोल ना का आणि माईक पण बंद करा. आवाज कसं काय येत नाही? चला, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा पहिला धडा होता जो आपण सुरू केला होता मागच्या महिन्यामध्ये. आणि तो ऑलमोस्ट आपला झालाय. की याच्यामध्ये आपण हे झालंय सगळं. मला फक्त त्याचा शेवट आपण नक्की केला आहे का आपल्या बॅच मध्ये हे कन्फर्म करायचंय. मेंडलीव्हच्या आवर्त सरणी, त्यातल्या त्रुटी आणि त्यातले गुण हे सगळे आपण डिस्कस केले होते. त्याच्यानंतर आपण आधुनिक आवर्त सरणी बघितली होती. आधुनिक आवर्त सारणी आपण सुरू केली होती. नाही, अनम्यूट आहे. आवाज येतोय मला. आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणते कोणते नवीन घटक आहेत आणि काय बदल आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अणु अंकाचा वापर केलाय. अणु वस्तुमानाचा नाही. आधीपर्यंत जे सगळे अणु वस्तुमान वापरत होते, आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण अणु अंकाच्या बेसिसवरती सगळ्यांची वर्गीकरण केलेलं आहे, सगळ्या धातूंचं. आधुनिक आवर्त सारणीमध्ये कसे खंड आहेत, त्याच्यामध्ये किती किती वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत आणि त्याचे काय काय गुणधर्म आहेत हे आपण सगळं रफली बघितलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर या आधुनिक आवर्त सारणीला तुमच्या पुस्तकात जी दिलेली आहे त्याच्यावरतीच आपण एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक असं काढून, चित्र काढून त्याच्यावरती सगळं समजून घेतलं होतं. आता प्रत्येक गणातली संयुजा आणि त्यातली रचना, म्हणजे डावीकडून उजवीकडे गेलं तर त्यांचा आकार हा कमी होत जातो, वरून खाली गेलं तर मूलद्रव्यांचा आकार वाढत जातो. म्हणजेच काय, आधुनिक आवर्त सारणीमध्ये जेवढे सगळे गण आहेत, म्हणजे उभे 18 आणि आडवे 7 आवर्त, ह्याच्यामध्ये केलेली मूलद्रव्यांची ही जी विभागणी आहे याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काही गुणधर्म आपण त्यांच्या या तक्त्याकडे बघूनच सांगू शकतो. की जसं मी तुम्हाला म्हटलं, डावीकडून उजवीकडे तुम्ही जर आडव्या आवर्तावरती निरीक्षण करत गेलात तर पहिल्या मूलद्रव्याचा आकार हा सगळ्यात मोठा आहे, जो हळूहळू कमी होत जातो. पण तुम्ही जर वरून खाली आलात एखाद्या गणामध्ये तर पहिल्या अणूचा आकार हा सगळ्यात छोटा आहे आणि खाली आला की तो मोठा होत जातो. त्याच्यानंतर डावीकडचे सगळे धातू आहेत, उजवीकडचे सगळे अधातू आहेत, सगळे शेवटी राजीवायू आहेत आणि मध्येच धातू सदृश्य पण आहेत. बरोबर. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, म्हणजे धनप्रभार, ऋणप्रभार आहे का धनप्रभार आहे, हा जास्तीत जास्त कुठं असतो. तर डावीकडचे सगळे जे असतात ते धनप्रभारित असतात, म्हणजे ते पॉझिटिव्ह आयन्स बनतात, त्यांचे कॅटायन्स बनतात. इकडचे जे सगळे आहेत अधातूकडचे हे सगळे ऋणप्रभारित आयन्स बनतात, म्हणजे ते अनायन्स बनतात. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे दोन वेगवेगळे भिन्न प्रभार असल्यामुळे, धन आणि ऋण प्रभार असल्यामुळे परस्पर आकर्षणातनं त्यांचे बंध तयार होतात. त्याला आपण आयनिक बंध असं म्हणतो. आपण हे सगळं बघितलं होतं की त्याची रचना कशी असते. KLMN त्याचा ह्या शेलचा नंबर असतो, कक्षांचा नंबर, त्याच्यामध्ये किती याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2n² असं त्याचा सूत्र आहे, त्याप्रमाणे आपण त्यात इलेक्ट्रॉन टाकतो. आता ह्या सगळ्याच्या शेवटाकडे आवर्त सारणीतल्या कलांमध्ये संयुजा. अच्छा, संयुजा म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, ज्याच्यावरून हे ठरतं की ते इलेक्ट्रॉन ते जे धातू आहेत किंवा ते अधातू आहेत किंवा ते जे अणू आहेत ते अष्टक पूर्ण करण्याकरता किती इलेक्ट्रॉन देतील किंवा घेतील. म्हणजे संयुजा कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, पण ती संख्या जी त्यांचं अष्टक पूर्ण करण्याकरता
ते अणू वापरतात. जसं की सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याची संयुजा 1 आहे. कारण तो 1 इलेक्ट्रॉन दिला की त्याच्या आधीच्या कक्षेमधलं अष्टक पूर्ण होतं. असंच क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, पण त्याची संयुजा 7 नाहीये, संयुजा आहे 1. कारण 7 इलेक्ट्रॉन मध्ये 1 टाकला की अष्टक पूर्ण होतं. म्हणजे अष्टक पूर्ण करण्याकरता जितके इलेक्ट्रॉन लागतात ती त्याची संयुजा असते. पण आता संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर बाह्यतम कक्षेमध्ये जितके इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. पहिल्या गणामध्ये सगळ्याच्या सगळ्या अणूंची संयुजा 1, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1. दुसऱ्या गणामधल्या सगळ्या पूर्णच्या पूर्ण बेरिलियम पासून ते या रेडियम पर्यंत उभ्या उभ्या रांगेमध्ये असलेल्या सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या आहे 2. ह्या गटातल्या सगळ्यांची 3, या गटातल्या सगळ्यांची 4, या गटातल्या सगळ्यांची 5. असं करत 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 तुम्ही इकडे येता. हे सगळे डी ब्लॉक एलिमेंट आहेत, हे पण मेटलच आहेत, पण हे मुख्य आहेत. म्हणजे या 1, 2 नंतर इथून खरं सुरू होतो 3, 4, 5चा गट. पण हे मध्ये आलेले सगळे ह्या दोघांच्या मधले आहेत, तिसऱ्या रांगेत नाहीत. पण तोपर्यंत 11, 12 नंतर येणारे सगळे 13 इथे आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा, ह्या सगळ्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 3, या सगळ्यांची 4, या सगळ्यांची 5, या सगळ्यांची 7. म्हणजे एका रांगेत ते वाढत जातात, 3, 4, 5, 6, 7. आणि हे आहेत लास्ट राजवायू. म्हणजे असे अणू किंवा अशी मूलद्रव्य जी कोणाही बरोबर कुठली अभिक्रिया करत नाहीत, त्यांचं अष्टक पूर्ण असतं, त्यांच्या संरचनेमध्ये मुळातच स्थैर्य आहे, त्याच्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन द्यायचे पण नाही, घ्यायचे पण नाही, ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. राजवायूंचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, इलेक्ट्रॉन संरचना जी आहे, बाह्यतम कक्षेमध्ये 8 हे असतातच. आणि हे खालचं जे आहेत लॅन्थनाइड, ऍक्टिनाइड, ह्या 2 सिरीज आहेत. त्यांची एफ ब्लॉक असे एलिमेंट आपण असे म्हणतो, पण ते इथे आहेत. ह्या गटातले 2 आहेत ते. म्हणजे हा खालून आलेला 2 पट्ट्यांचा गट इथे जोडलेला होता, त्याला एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हणतात. आता आपण संयुजा बघितली, आकार बघितला, धन ऋण प्रभार पण बघितला, अणु आकारमान हे बघा. आपण जे ऑलरेडी बोललो त्या तर धड्यामध्ये कुठे ते एकदा बघूया आणि मग नव्या धड्याकडे जाऊया. धातू अधातू गुणधर्म इथपर्यंत आपली गोष्ट आली होती मागच्या वेळेला. ही पूर्ण झाली की आपण आपला हा धडा बऱ्यापैकी संपेल बघा. धातू आणि अधातूंचे गुणधर्म. आता आपल्या ज्या हे काही आपलं जे काही पिरियॉडिक टेबल आहे, म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आहे, ह्याच्यामध्ये नीट निरीक्षण करून तुम्ही जर बघितलं ना, तर तुमच्या आवर्त सारणीमध्ये डाव्या बाजूला सगळे धातू आहेत बघा. हे इथून सगळे, एक मिनिट ना, पेन्सिल ऑन करते मी बरोबर. ब्राऊनच कलर घेते, हा कलर नाही ह्याच्यात, ठीक आहे. हे सगळे धातू, धातू, हे धातू इथपर्यंत. हा हिरवा रंग आहे ना, हा पण धातू आहे. या निळ्या पट्ट्या, हा जो असा आकार आहे ना, कसा आकार आहे बघा, पायरी सारखा हा आकार, हे सगळे धातू सदृश. धातू पण नाही, अधातू पण नाही, सॉरी खाली गेली आपली लाईन, एलबी नाही आहे, इथपर्यंतच आहे, पोलोनियम पर्यंतच आहे. जे हे ब्लू कलरचे आहेत ना, हे लाईट ब्लू कलरचे, हे सगळे कोण आहेत, धातू सदृश आहेत बरोबर. आणि इथले हे परत सगळे अधातू, आणि हे धातूही नाही अधातूही नाही. आता जरा नीट निरीक्षण करून बघा, हा जो पी खंड आहे, पी खंडामध्ये धातू आहेत, अधातू आहेत, धातू सदृश आहेत, राजवायू आहेत. म्हणजे हा असा गट आहे आपल्या आधुनिक आवर्त सारणीतला, असा खंड आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मूलद्रव्य तुम्हाला मिळतात. विशिष्ट खंड आहे हा. याच्यामध्ये एस खंडामध्ये सगळेचे सगळे मेटल आहेत, धातू आहेत. डी खंडामध्ये सगळेचे सगळे मेटल आहेत, धातूच आहेत. एफ खंड पण धातूच आहे. पण पी खंडामध्ये धातू, अधातू, धातू सदृश आणि राजवायू सगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांना एकत्र ठेवलं गेलंय, म्हणून हा सगळ्यात स्पेशल खंड आहे, सगळ्यात स्पेशल ब्लॉक आहे. आता आपल्या पुस्तकामध्ये काय दिलंय तेही एकदा बघूया. धातू आणि अधातू कुठे ठेवलेत आपण आत्ताच बघितलं. आता धातू आणि अधातूंचे गुणधर्म. आपल्याला माहितीये की सोडियम, मॅग्नेशियम ही धातुरूप मूलद्रव्य डाव्या बाजूला आहेत. आपण आत्ताच बघितलं की डाव्या बाजूला ही काय आहेत, धातू, आणि त्यातही खूप स्ट्रॉंग धातू. सल्फर, क्लोरीन अशी अधातू रूप मूलद्रव्य उजव्या बाजूला आहेत. आपण आत्ताच बघितलं, क्लोरीन हॅलोजन ग्रुप आहे 17वा गट. या दोन्ही प्रकारांमध्ये सिलिकॉन हे धातू सदृश आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हणलं होतं, डार्क नाही, लाईट ब्ल्यू कलरचं जे असं पायरी सारखी रचना आहे ते आहे धातू सदृश.
असाच आकृतिबंध इतर आवर्तांमध्येही दिसतो. आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना धातूपासून वेगळे करते. त्याच्या डाव्या बाजूला धातू आणि उजव्या बाजूला अधातू आणि त्याच्या किनारी धातू सदृश. हे जे मगाशी आपण चित्रात बघितलं तेच पुस्तकात दिलंय. मुद्दाम का सांगते, मी तुम्हाला जे हे सांगितलंय वरती ते तुम्हाला पुस्तकात कुठे सापडेल ते यातनं बघायचंय. आता जे डाव्या बाजूला सगळे धातू आहेत आणि उजव्या बाजूला सगळे अधातू आहेत, तर समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की डावीकडून उजवीकडे तुम्ही जर गेलात तर धातूंपासून अधातूंकडे आपण जातो. म्हणजे धातूंचे गुणधर्म कमी कमी होत जातात आणि अधातूंचे गुणधर्म वाढत जातात. म्हणजेच काय, जर तुम्ही त्याची प्रवृत्ती बघितली की कशा पद्धतीने त्याची रचना केली आहे, तर धातूंचे गुणधर्म कमी होत जाऊन अधातूंचे गुणधर्म वाढत जातील डावीकडून उजवीकडे. बरोबर. आता आपण त्यांच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार केला तर आयनिक संयुगांमध्ये काय होतं, धनप्रभार आणि ऋणप्रभार हे एकत्रित येतात. म्हणजे Na प्लस हे झालं त्याचं कॅटायन म्हणजे धनप्रभारित आयन, आणि क्लोरीन बनतो क्लोरीन मायनस. हे मी तुम्हाला मागच्या वेळेला चित्र काढून दाखवलं होतं. सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहे तो दिला की तो होतो Na प्लस, आणि Cl ने एक इलेक्ट्रॉन घेतला की तो होतो Cl मायनस. तर Na प्लस Cl मायनस म्हणजे हे कॅटायन आणि एनायन हे एकमेकांना परस्पर भिन्न अशा प्रभारामुळे एकमेकांना आकर्षित करतात. ठीक आहे. आता याच्यावरून काय समजतं की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनवण्याची असते. धातू काय करतात, इलेक्ट्रॉन देतात आणि त्यांना धनायन म्हणजेच काय पॉझिटिव्ह आयन बनतात, त्यालाच आपण म्हणतो कॅटायन. पण जे अधातू आहेत, अधातू काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात. बरोबर. अधातूंच्या उलटी प्रवृत्ती इलेक्ट्रॉन संयोजा कवचामध्ये स्वीकारून ऋणायन बनवण्याची कोणाची आहे, अधातू. बरोबर ना. धातू इलेक्ट्रॉन देतात आणि पॉझिटिव्ह होतात, अधातू इलेक्ट्रॉन घेतात आणि ऋण प्रभारित म्हणजेच काय होतात, ऋणायन बनवण्याची त्यांची टेंडन्सी असते. आता राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन संरूपण असते. स्थायी म्हणजे ते स्टेबल आहेत, ते काहीच करत नाही. संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूंची क्षमता कशी ठरते, कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्याच्या धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. तर संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन आणि अणू केंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉनवरती आकर्षण बल प्रयुक्त करणारी परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा कमी असतो. आता हे जरा असं समजून घ्या, याला म्हणतात शिल्डिंग इफेक्ट. बरं का. हे आपण जरा पेंट मध्ये बघू, म्हणजे तुम्हाला मला नीट समजावून सांगता येईल. हे कसं आहे माहितीये का, जेव्हा आपल्या अणूचा आकार वाढत जातो तर हा आहे आपला अणू, हे आहे त्याचं केंद्रक. केंद्रकाच्या भोवतीची आहे कक्षा 1 के. के च्या भोवती आहे एल, कक्षा 2 आहे. मग आहे कक्षा 3. एकच मिनिट, आपण आपलं रेकॉर्डिंग ऑन केलंय का जरा मला चेक करू दे बरं. हा, ओके, ऑल राईट, ठीक आहे, केलंय. तर ही तिसरी कक्षा. असं जर मी आता याच्या भोवती चौथी कक्षा सुद्धा काढली तर आता जरा लॉजिकली विचार करा, केंद्रक आपलं खूप मध्ये आहे, अंतर्गत सगळ्यात आतमध्ये आपलं केंद्रक आहे. आता ह्या केंद्रकामध्ये आहे तुमचा धनप्रभार. कुठे आहे बघा, तो मध्यभागी इथे कोपऱ्यात. जेवढे तुमचे आतमधले प्रोटॉन आहेत, प्रोटॉन पॉझिटिव्ह असतात, बरोबर ना. प्रोटॉन हे पॉझिटिव्ह आहेत आणि तेच तुमच्या अणूच्या रचनेमध्ये धनप्रभार देणार आहेत. जेवढे प्रोटॉन मध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेर फिरतात 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 फिरतात. पण इथल्या पहिल्या कक्षेतल्या प्रोटॉन इलेक्ट्रॉनचं आकर्षण, दुसऱ्या कक्षेतल्या प्रोटॉन इलेक्ट्रॉनचं आकर्षण, तिसऱ्या कक्षेतल्या प्रोटॉन इलेक्ट्रॉनचं आकर्षण, आणि ह्या 3 कक्षा पार करून चौथ्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं आतमध्ये असलेल्या केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉनकडे असलेलं आकर्षण. असं जरा विचार करा आणि मला सांगा, सगळ्यात कमी कुठे असेल, सगळ्यात जास्त कुठे असेल. काय बघायचं आपल्याला, केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉनचं आणि कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं आकर्षण. इथे एक इलेक्ट्रॉन काढते मी,
इथे एक इलेक्ट्रॉन काढताय. आता मला सांगा, तुम्हीच सांगा, मध्ये प्रोटॉन आहे आणि बाहेर इलेक्ट्रॉन फिरतात. कोणत्या इलेक्ट्रॉनवरती सगळ्यात जास्त आकर्षण बल प्रयुक्त होईल? के कक्षेमध्ये, एल कक्षेमध्ये, एम कक्षेमध्ये का एन कक्षेमध्ये? पटकन बोला, कोणतरी अनम्यूट करा आणि सांगा. पी फॉर प्रोटॉन मध्यभागी काढले. चला सांगा. हे जे पी आहे ना, हे प्रोटॉन आहेत मधले, ते आहेत धनप्रभारित. हे मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतात. तर कोणत्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनवरती सगळ्यात जास्त आकर्षण बल असेल? सांगा, विचार करा जरा. मधला एका बॉलच्या जवळच्या कक्षामध्ये, एका सगळ्यात लांबच्या कक्षामध्ये. कोणतरी अनम्यूट करा आणि सांगा. मग अशी कुठल्या तरी शाळेचा माईक ऑन होता, ते करू शकतात. प्रश्न कळलाय? उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आपण. के कक्षेमध्ये सगळ्यात जास्त आकर्षण असेल. का बरं? का बरं? बरोबर आहे, पण का? काहीतरी लॉजिक तर सांगा. बरोबर आहे ना, केंद्रकापासून सगळ्यात कमी अंतर आहे, म्हणजे इथला पॉझिटिव्ह चार्ज या कक्षेवर सगळ्यात जास्त प्रयुक्त होणार आहे ना. जसं अंतर वाढत जाईल, ते आकर्षण बल कमी कमी होत जाईल ना. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. तुम्ही त्या डोक्यावर पट्टी घासायचा प्रयोग करता की नाही, तेल न लावता करा. तेलामुळे पेपर चिटकत नाहीत. धन आणि ऋण प्रभारामुळेच पेपर चिटकतात. तेलामुळे त्याला डाग पडतात, एवढंच काय ते होतं. तो जो प्रयोग करतो ना आपण, डोक्यावर पट्टी घासायची आणि पेपरचे तुकडे चिटकवायचे, हा प्रयोग तुम्ही छान केस बेस धुतलेत ना, तेल काढून टाकलं आणि करून बघितलं, तरीही ते चिटकतात. तर तेलाचा काही संबंध नाहीये. हे कशामुळे होतं? डोक्यावर आपण केसांवरती पट्टी जेव्हा घासतो, तेव्हा काय होतं? पट्टी आणि आपले केस दोघांमधल्या धन आणि ऋण प्रभाराचं एक्सचेंज होतो. मग कुठेतरी धनप्रभार आहे, कुठेतरी ऋणप्रभार आहे. पट्टीवरचा बॅलन्स बिघडला इलेक्ट्रॉनचा, आणि जेव्हा ती पट्टी आपण त्या ह्याच्याकडे जातो, पेपरच्या तुकड्यांकडे नेतो, तेव्हा त्या इम्बॅलन्स असल्यामुळे त्याच्याकडे आकर्षिले जातात. बरोबर? हेच तत्व इथे पण आहे. पण हीच पट्टी तुम्ही जर लांब अंतरावरून ठेवली पेपरच्या इकडे, तर ते चिकटले जातील का? नाही. कारण हा धन आणि ऋण प्रभाराचा जो आकर्षणाचा अंतराचा मुद्दा आहे, हा खूप महत्वाचा आहे. अंतर वाढवलं की ते चिकटणार नाही. तुम्ही त्याला जवळच न्यावं लागतं, तरच ते चिकटतात. बरोबर ना? कारण तेवढ्या अंतरावरतीच ते बल प्रयुक्त होतं. जितकं तुम्ही जवळ 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 अणूच्या कक्षेपर्यंत याल, तितकं हे आकर्षण बल जास्त असतं. म्हणून ह्या इलेक्ट्रॉनला पक्क पकडून ठेवलेलं असतं मधल्या, ते लवकर सहजासहजी सुटत नाहीत. पण लांबचे जे असतात त्यांच्यावरती प्रोटॉन्सचं आकर्षण बल तर आहे, पण थोडं कमी आहे. कारण अंतर जास्त आहे आणि मध्ये बऱ्याच कक्षा आहेत, तर ते अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती कमी कमी होत जाते. त्याला शिल्डिंग इफेक्ट म्हणतात. ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनला आतून शिल्डिंग झालंय, म्हणून हा इलेक्ट्रॉन बाहेर जाऊ शकतो, पण ह्यांना रोखलं गेलंय. ठीक आहे. आता आपण बघत होतो इथे आपल्या पुस्तकामध्ये की धातू सदृश्य आणि अधातू. बघा, जे मी वर तुम्हाला सांगितलं हे सगळं तेच आहे की नाही. हे आहेत सगळे धातू निळे, हे आहेत सगळे अधातू, आणि हे आहेत सगळे धातू सदृश्य. ही झिगझॅग लाईन किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. धातू सदृश्य फक्त 7 आहेत, लक्षात ठेवा. अधातू किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अधातू आहेत 10. अधातूंच्याच रांगेमध्ये तुम्ही जर राजवायूंना धरलं तर ते किती होतील? 11 12 13 14 15 16. कारण हे राजवायू आहेत, हे वेगळे आहेत. ठीक आहे. आता खाली धातू अधातूंचा मुद्दा तुम्हाला समजला. आता धातू गुणधर्मांचा आवर्तिकल स्पष्टपणे समजतो आपल्याला की डावीकडे धातू, उजवीकडे अधातू, आणि धातू त्या अधातूमध्ये जातानाचा मधला जो पायरीचा टप्पा आहे तो आहे धातू सदृश्य. ते धातू सदृश्य धातूंसारखे पण नाही आणि अधातूंसारखे पण नाही, म्हणजे ते आदले मधले आहेत. उदाहरणार्थ, ते उष्णता वाहून नेतात का? नाही. पण ते उष्णता वाहून नेत नाही का? नाही.
थोडीशी नेतात, थोडीशी नेत नाही. मग असे जे लोक असतात जे धड इकडचे पण नाही धड तिकडचे नाही, त्यांना आपण मधले म्हणतो. म्हणजे ते कोण असतात, एका कॅरेक्टरिस्टिक मधून दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये जाणारे पण दोघांचे गुणधर्म असणारे. म्हणून धातू सदृश पण धातू नाही, धातूंसारखे दिसतात पण धातू नाही. चकाकी आहे का? नाही. चकाकी नाहीये का? नाही. आहे पण नाही पण, अशा आदले मधले त्यांचे गुणधर्म असतात. ठीक आहे. आता एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहतं. मात्र केंद्रकावरचा धनप्रभार वाढत गेल्याने अणुत्रिज्या कमी होते आणि अणुकेंद्रीय प्रभार सुद्धा वाढतो. त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये, आता हे फार महत्वाचं वाक्य, आवर्त म्हणजे आपली आडवी पट्टी. डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. बरोबर की नाही? धातू काय करतात, इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. पण डावीकडून उजवीकडे जर तुमच्या अणूची साईज कमी 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 होत गेली तर तुमचं जे न्यूक्लिअर केंद्रकामधलं धनप्रभारित बल आहे, जे तुम्हाला खेचून ठेवणार आहे, ते काय करतं, ते इलेक्ट्रॉन सोडतच नाही. म्हणून त्या आकाराला पक्क पकडून ठेवतं. बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉनला सोडत नाही आणि त्याला इलेक्ट्रॉन घ्यायचे असतात. त्याच्यामुळे धातूंचे गुणधर्म कमी होत जातात आणि अधातूंचे गुणधर्म वाढत जातात. म्हणजेच एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार आणि कमी होत जाणारी ऊर्जा यांच्यामुळेच आपले धातू ते अधातू असा बदल आपल्याला त्याचा झालेला दिसतो. ठीक आहे ना? डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून अष्टक स्थितीमध्ये ऋणायन बनवण्याची अणूची क्षमता वाढत जाते. बरोबर आहे की नाही? त्याला विद्युत ऋणता म्हणतात. आणि इकडची आहे ती विद्युत घनता. धातूंमध्ये विद्युत घनता आहे, ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि धनप्रभारित होतात. पण अधातू जे असतात ते इलेक्ट्रॉन घेतात आणि त्याच्यामुळे ते विद्युत ऋण प्रभारित होतात. म्हणजेच काय, ऋणायन बनवतात आणि इकडे हे धनायन बनवतात. धन आणि ऋण असे दोन परस्पर भिन्न प्रभार असतात. ठीक आहे. मूलद्रव्यांची ऋणायन बनवण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजे त्याचा अधातू गुणधर्म. हे खूप मस्त वाक्य बघा. त्याला काय करायचंय, निगेटिव्ह व्हायचंय. म्हणजे इलेक्ट्रॉनला विद्युत ऋणता मिळायला पाहिजे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कधी होईल, जेव्हा तो इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजेच तो काय करेल, अधातू सारखा वागेल. धातू ते इलेक्ट्रॉन देतात ना, पण अधातू इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजे ते ऋण प्रभारित होतात. आता हॅलोजन कुलातील प्रवणता, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. कुठली आहे रे ही हॅलोजन फॅमिली? हॅलोजन फॅमिली आहे ही ग्रुप नंबर 17. त्याला हॅलो म्हणतात आणि इट इज रिटन बाय एक्स. एक्सने त्याला लिहिलं जातं. त्याचं सिम्बॉल आहे एक्स. जरा एकदा बघूया आपण. हे आहेत हॅलो, हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍटस्टिन. आणि हे खालचा जो आहे ना, तो थोडा हेवी एलिमेंट मध्ये येतो. हेवी एलिमेंट म्हणजे जड. आता याचे सगळे गुणधर्म आपण जरा चेक करूया. इंटरेस्टिंग आहे. आपल्याला काही महत्वाच्या म्हणजे असे व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग ग्रुप्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे हॅलो ग्रुप. गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं रेणुसूत्र X2 असतं. ते स्वतः बरोबर एक बंध बनवतात आणि त्याच्यामध्ये एकमेकांबरोबर एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि स्वतःचं अष्टक पूर्ण करतात. कसं? असं समजा आपण एक धातू काढला, फ्लोरीन. हा आहे फ्लोरीनचा न्यूक्लियस. फ्लोरीनच्या पहिल्या कक्षेमध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये आहेत 7 इलेक्ट्रॉन. आता दुसरा एक आहे अणू, तो आहे फ्लोरीनचाच. त्याच्या पण पहिल्या कक्षेमध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये आहेत 7 इलेक्ट्रॉन. कारण समधातूचे, एकाच धातूचे हे 2 अणू आहेत. आता आपण असं करूया, बाह्यतम कक्षेतले फक्त इलेक्ट्रॉन काढूया. त्याच्यामध्ये आहेत 7. एक, अरे ये क्या हो गया रे, कलर चाहिए था. 1 2 3 4 5 6 आणि 7. आपण 7 वालाच आहे कारण दोन्ही फ्लोरीन आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. असं बरं नाही वाटत, त्याला रंग होता. केंद्रक वेगळं वाटलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला काही अर्थ नाही. आणि मधल्या कक्षेमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन तर असतातच. कक्षा 1 त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, ती आता भरलेली आहे. आता आपण इथे लिहूया
फ्लोरीन. हा एक फ्लोरीनचा अणू आणि हा दुसरा फ्लोरीनचा अणू. दोघांचाही अणु अंक आहे 9. म्हणूनच त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय लिहिणार 2 आणि 7. बरोबर ना. अणूची संरचना कशी होईल 2 आणि 7. हे सगळं जे आपण लिहिले ते मी चित्रात काढलंय. आता ह्या फ्लोरीनच्या अणूला, पहिल्या अणूला किंवा दुसऱ्या अणूला त्याचा अष्टक पूर्ण करण्याकरता एकाच इलेक्ट्रॉनची कमी आहे. आता ह्याच्याकडचा हा इलेक्ट्रॉन आणि याच्याकडचा हा इलेक्ट्रॉन ह्यांनी एकमेकांबरोबर परस्पर शेअर केले तर काय होतं शेअरिंग. आता हा इलेक्ट्रॉन इकडे पण जाऊ शकतो, हा इलेक्ट्रॉन इकडे पण येऊ शकतो आणि ह्याचे आता इलेक्ट्रॉन होतील 8, ह्याचे पण इलेक्ट्रॉन होतील 8. हा शेअर केलेला याचा इलेक्ट्रॉन याच्याकडे, ह्याचा इलेक्ट्रॉन याच्याकडे, पण तरीही तो स्वतःकडे असतो. म्हणजे हे दोघं एकमेकांच्या जवळ येतील, हे अंतर कमी होईल, 0 होईल जवळपास. आणि ते काय करतील ओव्हरलॅप करतील स्वतःच्या कक्षा आणि इथे काय करतील 2 इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअर करतील, याचं त्याच्याकडे त्याचा याच्याकडे. आणि मग काय बनेल F2 चा रेणू, डायॲटॉमिक मॉलिक्यूल, द्विअणू रेणू. बरोबर. 2 अणूंचा रेणू आहे, एकाच मूलद्रव्याचे 2 अणू आहेत, त्याच्यामुळे समान गुणधर्माचे 2 अणू एकत्र येतात आणि त्याचे एक रेणू बनतो. हे कळलं. असंच जसं फ्लोरीनचं तसंच क्लोरीनचं तसंच ब्रोमीनचं तसंच आयोडीनचं पण होतं. हे जे तुम्ही इथं बघितलं ना फ्लोरीन F2, हे मी आता जे काढलं तेच आहे. असंच क्लोरीन ह्याचंही होतं. आता गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीमध्ये प्रवणता म्हणजे ग्रेडेशन, बदल दिसून येतो. फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायू आहेत, ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. का बरं, वरून खाली गेलं की आकार वाढत जातो की नाही, अणूंचा आकार वाढत जातो. त्याच्यामुळे काय होतं वरून खाली 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 तुम्ही जसं जाता छोटे अणू छोटे रेणू हवेमध्ये वायू रूपामध्ये असतात, थोडे मोठे एकमेकांमध्ये अडकलेले द्रव रूपामध्ये येतात, आणखीन मोठे जड स्थायू रूपामध्ये येतात. ठीक आहे. हे झालं त्यांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल. आता आपल्याला अजूनही असेच अनेक गण वरती बघायला मिळतात. तुम्हाला मी त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. आणि एक शेवटचा मुद्दा जो आहे हायड्रोजन. हायड्रोजनला नेहमी वेगळ्या रंगाने दाखवतात, तर असं का दाखवतात. आणखी एक पट्टी मला तुम्हाला सांगायची ती झाली की आपण जाऊया हायड्रोजनकडे आणि मग हा धडा आपला संपेल. इथे लिथियम पासून ते खाली हा जो फ्रॅन्शियम आहे इथपर्यंत ह्यांचा आकार वरून खाली वाढत जातो. बरोबर. हे सगळे आहेत अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हणजे खूप खूप रिॲक्ट करणारे, पटकन रिॲक्ट करणारे असे हे मेटल्स आहेत, म्हणजे धातू आहेत. आता सोडियम हा धातू काय करतो, हा इतका रिएक्टिव्ह धातू आहे की ह्याला तुम्ही पाण्याच्या हवेच्या संपर्कात जरी आणलं तरी पण त्याचा ब्लास्ट होतो, इतका हा रिएक्टिव्ह असतो. म्हणजे यांची रिएक्टिव्हिटी हे खूप असते. अशी रिएक्टिव्हिटी धातूंची आणि इकडे अशीच रिएक्टिव्हिटी या कोपऱ्यामध्ये अधातूंची. असंच क्लोरीन पण आहे ह्याच्या गटातला शेवटचा. हा देऊन टाकायला उत्सुक आहे, हा घेऊन टाकायला उत्सुक आहे. बरोबर. हे ब्लिचिंग एजंट असतात, हे इकडचे सगळे ते खरबडून टाकतात, इतकं ते रिॲक्शन स्ट्रॉंग करतात. म्हणून तर ते ऍसिड मध्ये असतात ना. HCl मध्ये हा Cl आहे, HF मध्ये हा फ्लोरीन आहे. पण आता आपण शेवटचा मुद्दा जो आहे हायड्रोजन, हा निळ्या रंगाचा हा एकटाच इकडे का ठेवलाय. हायड्रोजनची शोकांतिका अशी आहे की हायड्रोजनला बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. तो इलेक्ट्रॉन द्यायचा का घ्यायचा हे त्याच्यावरती अवलंबून आहे, तो कोणाबरोबर रिएक्शन करतो याच्यावरती अवलंबून. मोस्टली तो ते इलेक्ट्रॉन शेअर करतो, स्वतः बरोबर तो द्विअणू रेणू बनवतो. H2 गॅस असतो माहिती आपल्याला. क्लोरीन बरोबर जेव्हा येतो तेव्हा तो काय करतो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, कारण क्लोरीन तो घेऊनच टाकतो. बरोबर. पण त्याची अभिक्रिया इतरही धातूंबरोबर होते, त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. इथे त्याला इलेक्ट्रॉन द्यावे लागतात किंवा तो शेअर करू शकतो. पण हा पहिलाच एलिमेंट आहे, पहिलाच मूलद्रव्य ज्याचा ऍटॉमिक नंबरच 1 आहे, अणु अंकच 1 आहे, म्हणून त्याला आपण इथे बसवलंय. नाही तर तो हॅलोजनच्या गटामध्ये पण जाऊ शकतो, कारण तो इलेक्ट्रॉन घेतो सुद्धा. बरोबर. अशी त्याची अदलीमधली अवस्था आहे, म्हणून त्याचा रंग वेगळा आहे. बाकी हे झालं आपलं आधुनिक आवर्त सारणीचं सगळं विश्लेषण. हा खूप इंटरेस्टिंग धडा होता आणि खूप मस्त, याच्यामध्ये भरपूर माहितीपर गोष्टी होत्या ज्या तुम्हाला आता ह्याच्या आधीपर्यंत कधी नव्हत्या आल्या.
तुम्ही धातू, अधातू, धातुसदृश हे सगळं ऐकलं, पण ते कुठे मांडले होते ते सगळं सांगणारा हा खूप महत्वाचा धडा होता. ठीक आहे. आता आपण पुढच्या धड्याकडे जाऊया. पुढचा धडा आपला जो आहे केमिस्ट्रीचा, तो आहे अच्छा बरं, या धड्याचा तुम्ही एक्सरसाइज स्वतः सॉल्व्ह करून बघा, म्हणजे अभ्यास. सोपा आहे, काही कठीण नाही. एकदा तुम्हाला धडा समजला की सगळंच येणार आहे त्याच्यामध्ये. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा नवा धडा आहे. ठीक आहे. या धड्याला आपण आज सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या मागच्या धड्याचा अगदी शेवट बाकी आहे, तो आता झाला. धातू अधातू गुणधर्म संपले. आता रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा नवा धडा आपला सुरू होईल. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, आता जरा आपण बोलूया, तर मला जरा तुमची उत्तरं कळतील. सांगा जरा मला, काय असतात रासायनिक अभिक्रिया? तुम्हाला काय वाटतं रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? किंवा एखादं उदाहरण दिलं तरी पण चालेल. लेट अस सी, बघूया काय तुमचं उत्तर आहे. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? मी जेव्हा स्क्रीन शेअर करते तुम्ही लोक मला कोणी दिसत नाही. आता तुम्ही दिसताय तर मला असं खूप ऐकायचं तुमचं बोलणं. सांगा मला रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, किंवा त्याचं एखादं उदाहरण माहितीये का तुम्हाला? भौतिक बदल, रासायनिक बदल लहानपणी आपण शिकलो होतो 7वी-8वीत. आठवण्याचा प्रयत्न करा. एखादं उदाहरण ज्याच्यामुळे तुम्ही काही रासायनिक बदल बघितलाय आजूबाजूला. निलेश सरांच्याकडे जे विद्यार्थी आहेत, किंवा इथे कन्या आश्रम स्कूल, खडकी आश्रम स्कूल, कोणतरी अनम्यूट करा आणि सांगा. प्रश्न समजलाय का? रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? एखाद्या रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण माहितीये का तुम्हाला? कुठे होतात रासायनिक अभिक्रिया? काहीच माहित नाही का? माहितीये पण सांगायचं नाही? पटकन बोला, कोणतरी बोला, त्याच्याशिवाय पुढे जाणारच नाहीये. मी एकटीचा अभ्यास थोडी करते, 10वीत मी नाहीये. एका पदार्थापेक्षा अनेक पदार्थांचे मिश्रण. एका पदार्थामध्ये दुसऱ्या अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे रासायनिक अभिक्रिया. उदाहरण सांग बरं. बरोबर आहे, काहीतरी आलंय डोक्यामध्ये. उदाहरण सांग, मला नीट समजेल. मॅडम 2 किंवा 3 पदार्थ मिळून दुसरं काही नवीन बनते, त्याला रासायनिक अभिक्रिया म्हणते. बरोबर. उदाहरण सांग. सरबत, सरबत. सरबत ही रासायनिक अभिक्रिया आहे का? बर. आंबा. कारण आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरं. यांची अभिक्रिया. आणि काय होतं त्याच्यामधनं? पाणी. बरोबर. शाबाश, व्हेरी गुड. बरोबर. बाकीच्यांना पण काहीतरी उत्तर माहिती असतील. आपण आधी आपल्या आजूबाजूची सोपी सोपी उदाहरणं बघूया. तुम्ही झाडावरचा पेरू बघितलाय? सध्या सगळीकडे पेरूच पेरू आहेत. मार्केटमध्ये पण एवढे पेरू आलेत की तुम्हाला दुसरी काही फळं कदाचित मिळणार नाहीत, पण पेरू नक्की मिळतील. हा पेरू तुम्ही झाडावरती पिकलेला सगळ्यांनी नक्की बघितला असेल. कसा असतो सुरुवातीला हा पेरू? डायरेक्ट पेरू लटकलेला असतो का? जरा मला सांगा त्याची प्रोसेस. थोडंसं बायोलॉजी आहे पण त्यात केमिस्ट्री आहे, सांगा. निलेश सरांच्या इकडचे जे विद्यार्थी आहेत, तुम्हाला प्रश्न कळलाय का? माईक अनम्यूट करा आणि सांगा. पेरू नक्की बघितला ना झाडावरती? कॅमेराही बंद करून घेतला. मी काही तिकडे येऊन तुम्हाला फटके देणार नाहीये. तुम्हाला जे माहितीये तेच विचारते. झाडावरती पेरू, आंबा, चिकू आपण सगळ्यांनीच बघितलेले आहेत. तर जे बदल दिसतात ते मला सांगा, एवढाच प्रश्न आहे फक्त. कन्या आश्रम स्कूल, तुम्हाला काही उत्तर द्यायचंय का? माईक अनम्यूट करा आणि बोला पटकन. कोणीतरी शाळेचा माईक ऑन झालाय. प्रश्नाचं उत्तर द्या फक्त मला, मी काय विचारलं.
की तुम्ही झाडावरती कुठलंही फळ पिकलेलं बघितलं असेल तर ते कसं कसं बदलत जातं हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला द्या. कमाल आहे. नुसतीच फळं खाता वाटतं का खातच नाही? आजूबाजूला बघता की नाही झाडांमध्ये पानं फुलं फळं किती वेगवेगळे असतात. आंबे खाल्ले की नाही उन्हाळ्यामध्ये? मस्त छान एकदम असे घालायला हातबीत लावून टेकून बसलेत, पण उत्तर देण्याचा विचार करत नाहीयेत. मी काय गोष्ट सांगत नाहीये, मी प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्यायचं, माईक अनम्यूट करायचं आणि पटकन बोलायचं. सोपा प्रश्न आहे, जो पहिलीतला मुलगा पण सांगेल. शाबाश, बोला पुढे पटकन. आता माईक ऑन केलाय, आता काय तिकडे येऊन बसू तुमच्या समोर तर मला तुम्ही सांगाल स्वतःहून? साधा सोपा प्रश्न आहे, त्याचं पटकन उत्तर द्या. इयत्ता 10वी, एवढा वेळ नाही आपल्याकडे वाया घालवायला. मॅडम मी सांगतो. सांगा. थँक्यू. झाडाची फूल असते, त्याला त्याची अभिक्रिया होते आणि फळ बनते, त्याच्यानंतर त्याची वाढ होते. बरोबर. झाडात छोटंसं फूल असतं, त्याचं छोटंसं फळ बनतं, बरोबर. आणि ते फळ हळूहळू मोठं मोठं होत जातं. आधी कच्चं असतं. लिंबू घ्या, कैरी घ्या, मोसंबी, संत्री, कुठली फळं आधी छोटी हिरवी असतात. ती पिकली की काय होतात, त्यांचा रंग बदलतो, बरोबर ना दादा? थँक्यू. तू ह्या सगळ्यांचा वेळ वाचवलास, धन्यवाद. ह्यांना माहित नाही उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे, पण एनिवेज तू त्यांच्या सगळ्यांचं काम केलं म्हणून तुला थँक्यू. तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जे त्याने सांगितलं ते अगदी बरोबर आहे. पेरूचं म्हणा, केळीचं म्हणा, लिंबाचं म्हणा, आंब्याचा मोहोर म्हणा, कुठलंही फळ घेताना आधी छोटूसं फूल असतं. त्या फुलामध्ये काहीतरी बदल होतात आणि त्याचं छोटूसं फळ होतं. त्या फळामध्ये बदल होत जातात, फळ मोठं होतं, पण कच्चं असतं. जसं की कच्चा लिंबू हिरवा हिरवा असतो. तुम्ही त्याला जाऊन वरून पिवळा रंग मारता का? पेंटिंग करता का तुम्ही त्याचं? मग ते पिवळं कसं होतं? आपोआप होतं. त्याच्या आतमध्ये काहीतरी रासायनिक अभिक्रिया होतात, म्हणून त्या कच्च्या फळाचा पिकलेल्या फळामध्ये बदल होतो. कच्च्या फळाची चव वेगळी असते, पक्क्या फळाची चव वेगळी असते. कच्च्या फळाचा वासही वेगळा असतो बऱ्याचदा, वेगवेगळ्या फळांचा. पण पिकलेल्या फळांचा असा सुमधूर असा छान मस्त गंध असतो की त्या गंधाकडे आकर्षित होऊन पण बरेचसे कीटक तिकडे येतात, बरोबर. ही सगळी जी रासायनिक अभिक्रिया आहे तीच त्या फळामध्ये होणाऱ्या बदलांना कारणीभूत असते. छोटूशा फळाचं मोठं फळ कसं काय झालं? त्याच्या अंतर्गत काही बदल झाले. कच्चं फळ कसं पिकलं? अंतर्गत काही बदल झाले. जसं आपण ते इडली डोसे खातो, त्याचं पीठ बनवतो किंवा दही खातो. दुधाचं दही बनतं. दूध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पातळ असतं, गोरं असतं आणि त्याला साई येते. पण त्या दुधाला जेव्हा तुम्ही दह्यात टाकता म्हणजे किंवा त्या दुधामध्ये तुम्ही विरजण टाकता म्हणजे थोडंसं दही घालता, तेव्हा काय होतं? त्या दुधामध्ये काही असे बदल होतात की त्याचे सगळं रूप बदलून जातं. ते पातळ पातळ असतं आधी, नंतर घट्ट होतं, बरोबर. तुम्ही चमच्याने दही खाऊ शकता, चमच्याने असं दूध घेऊ शकता का तुम्ही? सांडेल नाही का तिकडे, कारण ते लिक्विड असतं. म्हणजेच त्याचे भौतिक गुणधर्म बदलतात. रंग पांढराच असतो, पण जास्त दिवस ठेवला की तो पिवळसर व्हायला लागतो. म्हणजे त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पण रासायनिक अभिक्रिया होते, जे नंतर बदलत जातात. आणखीन चांगलं गोड दूध असतं, गोडसर असतं किंचित, पण दही झालं की ते आंबट होतं. म्हणजे त्याचा पूर्णपणे चव, वास आणि फिजिकल अपिअरन्स बदलून जातो. कशामुळे? त्याच्यामध्ये काही भौतिक बदल झालेत त्याच्यामुळे. आणि भौतिक बदलांचं कारण आहे की त्याच्यामध्ये काही रासायनिक बदल झालेत त्याच्यामुळे. हाच आपला धडा आहे, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. जे आपण आता बोललो, दुधाचे दही होणे, दूध दही असं जर आपण लिहिलं तर त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी येतात, ज्या पूर्ण केल्या की त्याला समीकरण म्हणतात. समीकरण या शब्दाचा अर्थ आहे समान करणे. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, हा नियम आहे ना. डाव्या बाजूला काहीतरी असतं, त्याला गुणाकार भागाकार अधिक वजा करून आपण उजव्या बाजूच्या गुणाकार भागाकार अधिक वजाच्या समान आणतो. डावीकडे 5 असेल तर उजवीकडे 5, हा नियम आहे ना समीकरणाचा. तेच नियम या रासायनिक अभिक्रियेमध्ये वापरले जातात. मस्त इंटरेस्टिंग धडा आहे, आपण सुरू करूया. बघा, आपल्या धड्यामध्ये काय काय घटक आहेत. सगळ्यात सुरुवातच ही आहे, रासायनिक बदल आणि भौतिक बदल.
इथे चित्रामध्ये आपल्याला जे दिसत आहेत ते काय आहे बघा. काही काही बदल आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिलं एक कंबशन म्हणजे ज्वलन. ज्वलनामध्ये काय होतं, लाकूड जाळले. लाकूड काय आहे, एक स्थायू पदार्थ आहे आणि हा निसर्ग निर्मित पदार्थ आहे. त्याला तुम्ही जेव्हा जाळता तेव्हा काय होतं, त्याचं ज्वलन होतं. म्हणजे त्याच्यापासून जी राख बनते, या लाकडापासून जी राख बनली आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. त्याचे गुणधर्म लाकडासारखे नाही आहे. त्याच्यामध्ये भौतिक बदल झाले, त्याचा आकार बदलला, त्याचा रंग बदलला, त्याचा वास बदलला आणि त्याच्यामध्ये आता आतमध्ये त्याच्या अणुरेणूमध्येच काही बदल झाले ज्याच्यामुळे ते पूर्णपणे बदलून गेलं. बरोबर. इथे एक ऍपल आहे, ते खराब झालं आणि त्याच्यातनं अळ्या बाहेर येऊन बघतात तुमच्याकडे, की तुम्ही अभ्यास करताय का नाही. त्याला म्हणतात एखादं फळ नाचणे किंवा सडणे किंवा रोटिंग ऑफ दी फ्रुट्स. काय होतं, कुठलंही फळ, उदाहरणार्थ आंबा घ्या. आंबा माझा फेवरेट आहे म्हणून मी आंब्याचं उदाहरण घेतलं. आंबा झाडावर असतो, त्याची कैरी असते आधी, तो पिकतो आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला बदल दिसतो. म्हणजे हिरवा, त्याचा हळूहळू एक रंग पिवळा होतो, मग हळूहळू आणखीन पिवळा होतो, मग पूर्णच्या पूर्ण आंबा पिकतो. बरेच दिवस झाडावरती चांगला असतो, पण आपोआप तो पिकलेला आंबा काही काळानंतर खाली गळून पडतो. जरी तुम्ही त्याला काढलं नाही तरी पण तो खाली पडतो. आता त्याच्यामधली बी पूर्णपणे तयार असते, त्याला आपण आंब्याची कोय म्हणतो. बरोबर. कोय पूर्णपणे तयार आहे, पण ती कोय आतमध्ये आणि आजूबाजूला फळ आहे. एखाद्या किड्याने खाल्लं, प्राण्याने खाल्लं तर त्या आंब्यातली कोय आपोआप बाहेर येते. पण जर नाही आलं तर असं हे पिकलेलं फळ, अति पिकलेलं फळ आणखीन 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 दिवस तिथेच खाली पडून 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 सडायला लागतं. त्यातल्या आतल्या आत किडे होतात, अळ्या होतात आणि ते सगळं फुटतं. बाहेरचा सगळा जो खाण्यासारखा भाग असतो ते खाऊन टाकतात आणि मधली बी आपोआप मोकळी होते. जमिनीमध्ये पडल्यानंतर त्याच्यातनं नवीन झाड उगवतं. ही हजारो वर्षापासून पृथ्वीवर असलेल्या सगळ्या वनस्पतींनी फॉलो केलेली एक नॅचरल प्रोसेस आहे. कोणी मदत करो अगर न करो, आपल्या बिया आपोआप रुजल्या पाहिजे, त्याची नवीन झाडं व्हायला पाहिजे, याच्या करताची ही निसर्ग निर्मित प्रक्रिया, ही सायकल आहे. स्वतः आता झाडापासून आता नवीन त्या बी पासून म्हणजे त्या कोळीपासून नवं झाड बनेल. झाड एका विशिष्ट वयात आल्यानंतर म्हणजे ते मोठं झाल्यानंतर, नुकतेच छोट्याशा तुम्ही झाडाला मोहर आलेला बघितलंय का? मी कलमांचं म्हणत नाहीये, मी निसर्गतः आलेल्या बियांपासून सडांचं म्हणते. मग त्याला वेळ लागतो, ते एक विशिष्ट काळापर्यंत वाढलेल्या झाडामध्येच मोहर येतो, त्याच्यामध्येच परत कैऱ्या लागतात, परत आंबे होतात आणि ते खाली पडतात. ही क्रिया आहे. पण ह्या क्रियेमध्ये ही जी नॅचरल प्रोसेस आहे, फळ पिकून खराब होण्याची, नासण्याची, ही रासायनिक अभिक्रिया. कच्चं फळ पिकण्याची रासायनिक अभिक्रिया, रंग बदलण्याची रासायनिक अभिक्रिया, चव बदलण्याची रासायनिक अभिक्रिया, गंध बदलण्याची पण रासायनिक अभिक्रियाच आहे. काहीतरी त्याच्या आतमध्ये बदल घडतात आणि त्याचे परिणाम म्हणून आपल्याला हे भौतिक बदल दिसतात. तिसरं उदाहरण आहे रस्टिंग, गंज चढणे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक लोखंडांचे खांब बघितले असेल. बांधकामाच्या इकडे लाईटाचे पोल असतात, त्याच्या इथे बऱ्याचदा ते गंजलेले असतात. तर लोखंडाचे असतात. तुम्ही त्याला कलरिंग करा, काळा रंग मारा, लाल रंग मारा, काय काय करा, पण तरी सुद्धा लोखंडाच्या वस्तू या गंजतात. कारण गंजणे ही त्याची रासायनिक अभिक्रिया आहे. लोखंडाच्या सगळ्यात वरच्या पृष्ठभागावरती म्हणजे आउटर मोस्ट सरफेस वरती हवा, पाणी, आर्द्रता यांची अभिक्रिया होते आणि लोखंड त्याच्याबरोबरच रिॲक्शन करतं आणि त्याचा एक आपोआप थर बनायला लागतो. हा थर आतलं लोखंड तसं तर वाचवून ठेवतो, पण एक एक करत खाली पडत गेला तर परत मधला सरफेस पुन्हा बाहेर येणाऱ्या हवा आणि आर्द्रता, पाणी ह्या सगळ्याबरोबर अभिक्रिया करतो. थोडक्यात सगळं लोखंडाची वस्तू खराब होऊन जाते. अशा खराब वस्तू वापरणं आपण सगळे टाळतो, पण तरी सुद्धा लोखंड हे गंजतं, कारण की ती निसर्गतः होणारी रासायनिक अभिक्रिया आहे. तुमच्या पोटामध्ये होणारं डायजेशन म्हणजे पचन. पचन होतं म्हणजे काय होतं, आपण जे काही खातो ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित सम्मिलित होतं, पोटामध्ये जातं, बारीक बारीक होतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्युसेस ऍड होतात. म्हणजे आपण जे काही खातो ना, ते पचण्याकरता वेगवेगळी रसायनं आपल्या पोटामध्ये स्त्रवली जातात आणि त्याच्यामुळेच तुम्ही काय काय खाता, काहीही खाता, कच्ची फळं खाता, कधी धान्य खाता, बरोबर ना. कच्चं धान्य खातो ना आपण बऱ्याचदा, चांगलं लागतं म्हणून, हुरडा पार्टीमध्ये म्हणून कच्चे असतात त्याला थोडंसं परतून असं अर्ध कच्चं अर्ध पिकलेलं असं खातो आपण. किंवा शिजलेलं अन्न जे आपण खातो त्यालाही प्रक्रिया केल्यानंतर पचवण्याकरता
आहे तसं तसं भात तर आपल्या शरीरामध्ये फिरणार नाही, वरण तसंच फिरणार नाही रक्तामधनं. त्याच्यातले घटक आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजेच ते काढून घेण्याकरता काहीतरी नवीन टाकावं लागेल. ते टाकण्याचं काम आपल्या पोटातले एन्झाईम्स करत असतात, बरोबर. हे डायजेशन म्हणजे आपल्या पोटातलं पचन ही स्वतःच एक खूप मोठी रासायनिक अभिक्रिया. शिवाय आपल्या प्रत्येक सेलमध्ये, आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा अनेक रासायनिक अभिक्रिया होत असतात. आपली छोटीशी सेल, आपल्या शरीरातली प्रत्येक छोटीशी पेशी ही स्वतःच एक केमिकल फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी अशा अजीबोगरीब आहेत, ज्यांचा विचार केला की आपल्याला समजतं की खरंच निसर्गाने काय बनवलंय आपल्याला. एकदम अमेझिंग आहे हे सगळं. असं आपलं हे रासायनिक अभिक्रियांचं इंट्रोडक्शन आहे. आता रासायनिक अभिक्रियांमध्ये दोन गोष्टी असतात, फिजिकल चेंज, केमिकल चेंज, म्हणजेच भौतिक बदल आणि रासायनिक बदल. बर्फाचं रासायनिक आहे का भौतिक आहे? आता जरा माईक ऑन करा आणि पटापट बोला. म्हणजे तुम्ही ज्या स्पीडने बोलता तो स्पीड तुम्हाला वाढवावा लागेल, तरच आपला हा टेबल आजचा संपेल, आणि तो संपल्यावरच आपण थांबूया. मला सांगा, बर्फाचं पाणी होणे, पाण्याचा बर्फ होणे ही रासायनिक अभिक्रिया आहे का भौतिक अभिक्रिया? भौतिक म्हणजे फक्त वरवरचे बदल, रासायनिक म्हणजे मुळातून अणुरेणूच्या लेवलला जाऊन झालेले बदल. भौतिक बदल. शाबाश. अन्न शिजवणे रासायनिक का भौतिक? रासायनिक बदल. बरोबर. फळ पिकणे रासायनिक बदल. दुधाचे दही होणे, दुधाचे दही होणे अरे दुधाचे दही होणे सांगा पटकन. रासायनिक अभिक्रिया. हा हा शाबाश, ऐकलं मी. पाण्याची वाफ होणे, बाष्पीभवन. भौतिक बदल, रासायनिक नाहीये. आपल्या पोटातील अन्नाचे पचन, रासायनिक बदल. आता नॅफ्थलिन बॉल जे असतात ना, ते पांढरे पांढरे डांबर गोळ्या, त्या आपोआप गायब होणे, भौतिक बदल. अच्छा, एखाद्या टाइल्स वरती, शहाबाद फरशीवरती लिंबाचा ज्यूस पडल्यावरती डाग पडणे, रासायनिक बदल. शाबाश. आणि काचेची एखादी वस्तू खाली पडून फुटणे, रासायनिक बदल. काचेची वस्तू वरून खाली पडून फुटणे नाही, भौतिक बदल. भौतिक बदल. आता बघा, रासायनिक बदलांबरोबर भौतिक बदल होणारच आहे. आता मी बंद करा, ऐका. रासायनिक बदलांबरोबर भौतिक बदल होणारच, म्हणजेच तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या रासायनिक बदलांना दाखवण्याकरता भौतिक बदल कधी कधी मदत करतात. पण सगळेच भौतिक बदल हे रासायनिक बदल नसतात, बरोबर. अवस्थांतर हा भौतिक बदल आहे, रासायनिक बदल नाही. ह्याच्याबद्दल आणखीन जास्त पुढच्या वेळेला आपण नक्की बघूया. आज आपण इथे थांबूया. रासायनिक अभिक्रिया आज आपण सुरू केल्या आहेत. तुम्हाला हा धडा समजला आहे का, जो काही आपण सुरू केलाय तो? आपण बरंच काही काही बोललोय, ते तुम्हाला कळलंय का? हो मॅडम, हो, कारण ही जस्ट सुरुवातच आहे आणि याच्यामध्ये काहीच असं वेगळं आपण अजून सुरू केलं नाहीये. त्यात आपण करू ते पुढच्या वेळेला. आपले रासायनिक बदल कसे कसे असतात, कसे मांडायचे, समीकरणं म्हणजे काय, ती कशी लिहायची, हे सगळं आपल्याला पुढच्या वेळेला बघता येईल. ते झालं की आपण त्या समीकरणांच्या इक्वेलिटीवर, म्हणजे ती समीकरणं कशी हे करायची, आपण त्याला काय म्हणतो, बॅलन्स करायची, हे पण बघूया. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला आपण. अच्छा, बाय बाय. थँक्यू संगीता मॅम. बाय बाय. बाय बाय.